आंदोलन झालं होतं त्यानंतर आज जे आहे ते पोलीस प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेतली जाते। पोलीस प्रशासन प्रत्येक जे मनसैनिकाला असतील त्यांच्याकडनं सगळी जी आहे ती सगळी चेक करूनच त्यांना आज सोडण्यात येते। स्वतः पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पोलीस अधीक्षकच स्वतः जे कार्यकर्त्यांना जे आहे ते चेक करून सोडत आहेत। कालच्या या आंदोलनानंतर जे आहे ती खबरदारी पोलिसांकडून घेण्यात येत आहे आणि थोड्याच वेळात जे आहे ते चारही मतदारसंघ विधानसभेचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत आणि त्यानंतर पत्रकारांना देखील ते पत्रकार परिषदेत संवाद हे करतील। त्यामुळे सगळी जर परिस्थिती बघितली तर आज नेमकं राज ठाकरे काय नेमका कोणावर निशाणा सांगतात आणि काय याच्यातलं सगळं हे होतं याच्याकडे पाहणं गरजेचं आहे। ही सगळी जी आहे ती आता तयारी सुरू आहे आणि थोड्याच वेळात जे राज ठाकरे जे आहे ते विधानसभेच्या बैठकीला जे आहे ते मार्गदर्शन करण्यासाठी थोडक्यात सुरुवात होईल। राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय नेमका सल्ला देतात किंवा काय येणाऱ्या विधानसभेसाठी तयार राहा असे आदेश देतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव। राज ठाकरे हे जे आहे ते विधानसभा दौऱ्यांचा आढावा घेण्यासाठी कालपासून त्यांनी दौरा सुरू केलेला आहे। सोलापूर नंतर काल तुळजाभवानीचं दर्शन घेऊन त्यांनी मराठवाड्याचा दौरा सुरू केलेला आहे। मात्र काल राज ठाकरेंचा दौरा झाल्यानंतर सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेशी बोलल्यानंतर जे आहे ते राज ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं होतं की आरक्षणाची राज्यामध्ये गरज नाही आहे आणि या वक्तव्यावरून जे आहे ते जो आहे तो वादंग निर्माण झाला होता। याच्यावरती वरील मनोज जरांगे असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील यांनी तर टीका केलीच होती। मात्र मराठा समाजाच्या ज्या भावना आहेत त्या दुखावल्या गेल्यामुळं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते धाराशिव येथे राज ठाकरे आले असता त्यांच्या हॉटेलमध्ये येऊन जे आहे ते गोंधळ घातला होता। एक 3-3.5 तास हा सगळा गोंधळ चालू होता। राज ठाकरे यांनी त्याच्याशी दोनदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला। राज ठाकरेंनी स्वतः आपली आरक्षणावरची भूमिका जी आहे ती स्पष्ट करावी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी लावून धरली होती। त्यामुळे गोंधळाची परिस्थिती काल निर्माण झाली होती आणि शेवटी 3-3.5 तासाच्या नंतर जे आहे ते राज ठाकरे यांच्याशी इथल्या स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून हा जो संवाद घडून आणला आणि राज ठाकरेंनी ज्यावेळी सांगितलं होतं की मी मनोज जरांगे यांच्याशी बोलणार आणि आपली भूमिका जी आहे ती 1 ते 2 दिवसात जी आहे ती स्पष्ट करेल आणि त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर जी भूमिका स्पष्ट करेल। आज राज ठाकरे जे आहे ते धाराशिव जिल्हा विधानसभेच्या चारही मतदारसंघाचा जो आहे तो आढावा घेणार आहेत आणि याच्यामध्ये विधानसभेची जी मनसेची जी घडी विस्कटलेली आहे धाराशिव जिल्ह्यात ती घडी बसवण्याचं काम जे आहे ते राज ठाकरे यांच्याकडून करण्यात होतं। सकाळची जर गडबड बघितली तर कार्यकर्त्यांची रेलचेल जी आहे ती आता सुरू झालेली आहे। थोड्याच वेळात जे आहे ते धाराशिव चारही मतदारसंघातील विधानसभेचा आढावा घेतला जाणार आहे। त्याच्यात प्रामुख्याने पहिली धाराशिव विधानसभा असणार आहे, तुळजापूर असणार आहे, उमरगा लोहार असणार आहे, भूम परांडावाशी असणार आहे। ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं की ते राज्यात जे आहे ते 200 ते 250 जागा लढवणार आहे मनसे सोबळावरती आणि याच्यानंतर जे आहे ते विधानसभेच्या तयारीला लागलेत। काल त्यांनी 2 उमेदवार देखील जे आहे ते राज्यातले जाहीर केलेले आहेत आणि त्यानंतर जे आहे ती विधानसभेच्या तयारीला जोर आलेला आहे। मात्र कालचा जो सगळा प्रकार झाला होता, काल जो मराठा समाजाच्या ह्याच्यावरती मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जी आंदोलनाची भूमिका घेतली त्या भूमिकेमुळं हा दौरा जो आहे तो चर्चेत आलेला आहे। मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी हे इशारा दिलेला आहे की जर राज ठाकरे यांनी 2 दिवसात मनोज जरांगे यांच्याशी संवाद नाही साधला किंवा यांच्याशी बोलणं नाही झालं तर मराठवाड्यात दौऱ्यात जो आहे तो ठिकठिकाणी मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे। सकाळची जर परिस्थिती बघितली तर पोलीस बंदोबस्त देखील जे आहे ते या हॉटेल परिसरात वाढवण्यात आलेला आहे। कार्यकर्त्यांना पोलीस जे आहे ते बाहेर काढण्याचं काम करत आहेत। कालही पोलिसांनी सामंजस्य भूमिका घेऊन जे आहे ते आंदोलन मिटवण्याचा प्रयत्न केलं होतं। आज देखील स्वतः पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी जे आहे ते आज सकाळीच दाखल झालेले आहेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सकाळपासूनच जे आहे ते इथं पोलिसाचे वेगवेगळे शिपाई असतील, महिला कॉन्स्टेबल असतील, या सगळ्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। शहरात जर बघितलं तर शहरात देखील ठिकठिकाणी जे आहे ते काळजी म्हणून एक बंदोबस्त पोलिसांच्या वतीनं देण्यात आलेला आहे। दुसरी एक गोष्ट जर बघायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा जे करण्यासाठी मनोज जरांगे जे आहे ते आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती येत आहेत। तुळजापूर येथून त्यांची जे आहे ते तुळजाभवानीचं दर्शन घेऊन त्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत। संध्याकाळी आज ते तुळजापुरात येऊन तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मुक्काम तुळजापुरात करून जे आहे ते उद्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत। राज ठाकरे धाराशिव जिल्हा दौऱ्यात आणि राज ठाकरेंनी काल आंदोलकाशी बोलताना सांगितलं होतं की मी मनोज जरांगे यांचे संवाद साधणार आहे। त्यामुळं मनोज जरांगे यांच्याही दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं असून मनोज जरांगे यांच्याशी राज ठाकरे जे आहेत ती चर्चा करणार आहेत का। राज ठाकरेचा दौरा जरी लातूर असला तरी त्यांच्या काल बोलण्यातून असं आलं होतं की त्यांची जर
जर जवळपास कुठे चर्चा फोनवरती किंवा बोलणं जर झालं तर बोलणं देखील करण्याचा प्रयत्न जे आहे ते राज ठाकरे करणार होते। त्यामुळं दोघांचा संवाद होऊ शकतो का आणि इथून पुढे राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा आहे, त्यामुळं हा संवाद होणे गरजेचा। दौरा जर शांततेत त्यांनाही पार पडायचा, त्यांच्यातून चर्चा होऊन त्यांच्यातून नेमकी मराठा आरक्षणाविषयी मनसेची भूमिका किंवा राज ठाकरे यांची भूमिका जी काय आहे ती समजून येईल। त्यासाठी हा दौरा दोघांचाही दृष्टीने महत्त्वाचा आहे। मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्रात जे आहे ते आता दौरे करतायत आणि त्याची सुरुवात तुळजापूरपासून करतायत। तुळजापूरचं तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मुक्काम करून या दर्शनाला सुरुवात करतायत। यासाठी ह्या दोघांचाही संवाद होणं गरजेचं आहे। काल ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांचं चर्चा झाल्यानंतर जे आहे ते राज ठाकरे यांनी यांच्याशी चर्चा करताना जे मुद्दे प्रामुख्याने मांडले होते त्यांनी सांगितलं होतं की एकतर प्रमुख हा मुद्दा होता की राज्यातली सत्ता माझ्या हातात द्या, ह्या गोष्टी कशा सगळ्या सरळ करतो किंवा कशा पद्धतीने हे राज्य चालवतं, सध्या आरक्षणाची गरज नाही आहे, मी कुठल्या अर्थानं म्हणलो होतो, त्याचा अर्थ काय आहे हे सगळं सांगितलं होतं। एकूण जर सगळी परिस्थिती बघितली तर त्यानंतर जे आहे ती संवाद जे आहे ते त्यांच्या सुरू होता आणि संवादानंतर राज ठाकरे यांनी असंही सांगितलेलं आहे की हे सगळं वाद जे आहे ते पेटवापेटवीचं काम करण्याचं सध्या राज्यात चालू आहे आणि ज्या गोष्टी होणारच नाहीत, ज्या गोष्टी आरक्षण मिळणारच नाही त्या गोष्टी मी स्पष्टपणे बोलत नाही, ती माझा स्वभाव आहे। त्यामुळं मला जर बोलायचं असेल तर मी मनोज जरांगे यांच्याशी बोलेल असंही सांगितलं होतं। राज ठाकरे यांचा हे दौरा सुरू असल्यामुळे आता पोलिसांनी पुरती खबरदारी जी घेऊन आहे ती आता थोड्याच वेळात जे आहे ते बैठका सुरू होतील आणि बैठकीनंतर जे राज ठाकरे जे आहे ते पत्रकारांशी संवाद साधतील। मराठा आंदोलन त्यानंतर कार्यकर्त्यांना कुठलं मार्गदर्शन करतात व पत्रकारांशी काय संवाद साधताना कुणावरती निशाणा साधतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव। किती मिनिटात काय करू थोडं विजूल घे। विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे जे आहे ते धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आहेत। आज धाराशिव शहरात आपण सध्या आहोत आणि धाराशिव इथल्या हॉटेलमध्ये जे आहे ते हॉटेल पुष्पक पार्कमध्ये जे आहे ते राज ठाकरे विधानसभा वाईज ज्या 4ही विधानसभांचा आढावा घेणार आहेत आणि काल ज्या पद्धतीनं मराठा समाजाच्या तरुणांनी त्या संदर्भात जिथं आंदोलन झालं होतं त्यानंतर आज जे आहे ते पोलीस प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेतली जाते। पोलीस प्रशासन प्रत्येक जे मनसैनिकाला असतील त्यांच्याकडनं सगळी जी आहे ती सगळी चेक करूनच त्यांना आज सोडण्यात येते। स्वतः पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पोलीस अधीक्षकच स्वतः जे कार्यकर्त्यांना जे आहे ते चेक करून सोडत आहेत। कालच्या या आंदोलनानंतर जे आहे ती खबरदारी पोलिसांकडून घेण्यात येत आहे आणि थोड्याच वेळात जे आहे ते 4ही मतदारसंघ विधानसभेचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत आणि त्यानंतर पत्रकारांना देखील ते पत्रकार परिषदेत संवाद हे करतील। त्यामुळे सगळी जर परिस्थिती बघितली तर आज नेमकं राज ठाकरे काय नेमका कुणावर निशाणा सांगतात आणि काय याच्यातलं सगळं हे होतं ह्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे। ही सगळी जी आहे ती आता तयारी सुरू आहे आणि थोड्याच वेळात जे राज ठाकरे जे आहे ते विधानसभेच्या बैठकीला जे आहे ते मार्गदर्शन करण्यासाठी थोडक्यात सुरुवात होईल। राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय नेमका सल्ला देतात किंवा काय येणाऱ्या विधानसभेसाठी तयार राहा असे आदेश देतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव। राज ठाकरे हे जे आहे ते विधानसभा दौऱ्यांचा आढावा घेण्यासाठी कालपासून त्यांनी दौरा सुरू केलेला आहे। सोलापूर नंतर काल तुळजाभवानीचं दर्शन घेऊन त्यांनी मराठवाड्याचा दौरा सुरू केलेला आहे। मात्र काल राज ठाकरेंचा दौरा झाल्यानंतर सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेशी बोलल्यानंतर जे आहे ते राज ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं होतं की आरक्षणाची राज्यामध्ये गरज नाही आहे आणि या वक्तव्यावरून जे आहे ते जो आहे तो वादंग निर्माण झाला होता। याच्यावरती वरील मनोज जरांगे असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील यांनी तर टीका केलीच होती। मात्र मराठा समाजाच्या ज्या भावना आहेत त्या दुखावल्या गेल्यामुळं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते धाराशिव येथे राज ठाकरे आले असता त्यांच्या हॉटेलमध्ये येऊन जे आहे ते गोंधळ घातला होता। 3-3.5 तास हा सगळा गोंधळ चालू होता। राज ठाकरे यांनी त्याच्याशी दोनदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला। राज ठाकरेंनी स्वतः आपली आरक्षणावरची भूमिका जी आहे ती स्पष्ट करावी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी लावून धरली होती। त्यामुळे गोंधळाची परिस्थिती काल निर्माण झाली होती आणि शेवटी 3-3.5 तासाच्या नंतर जे आहे ते राज ठाकरे यांच्याशी इथल्या स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून हा जो संवाद घडून आणला आणि राज ठाकरेंनी त्यावेळी सांगितलं होतं की मी मनोज जरांगे यांच्याशी बोलणार आहे, आपली भूमिका जी आहे ती 1 ते 2 दिवसात जी आहे ती स्पष्ट करेल आणि त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर जी भूमिका स्पष्ट करेल। आज राज ठाकरे जे आहे ते धाराशिव जिल्हा विधानसभेच्या 4ही मतदारसंघाचा जो आहे तो आढावा घेणार आहेत आणि
याच्यामध्ये विधानसभेची जी मनसेची जी घडी विस्कटलेली आहे धाराशिव जिल्ह्यात, ती घडी बसवण्याचं काम जे आहे ते राज ठाकरे यांच्याकडून करण्यात होतं. सकाळची जर गडबड बघितली तर कार्यकर्त्यांची रेलचेल जी आहे ती आता सुरू झालेली आहे. थोड्याच वेळात जे आहे ते धाराशिव चारही मतदारसंघातील विधानसभेचा आढावा घेतला जाणार आहे. त्याच्यात प्रामुख्याने पहिली धाराशिव विधानसभा असणार आहे, तुळजापूर असणार आहे, उमरगा लोहार असणार आहे, भूम परांडावासी असणार आहे. ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं की ते राज्यात जे आहे ते 200 ते 250 जागा लढवणार आहे मनसे सोबळावरती, आणि याच्यानंतर जे आहे ते विधानसभेच्या तयारीला लागलेत. काल त्यांनी 2 उमेदवार देखील जे आहे ते राज्यातले जाहीर केलेले आहेत आणि त्यानंतर जे आहे ती विधानसभेच्या तयारीला जोर आलेला आहे. मात्र कालचा जो सगळा प्रकार झाला होता, काल जो मराठा समाजाच्या ह्याच्यावरती मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जी आंदोलनाची भूमिका घेतली, त्या भूमिकेमुळं हा दौरा जो आहे तो चर्चेत आलेला आहे. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी हे इशारा दिलेला आहे की जर राज ठाकरे यांनी 2 दिवसात मनोज जरांगे यांच्याशी संवाद नाही साधला किंवा यांच्याशी बोलणं नाही झालं तर मराठवाड्यात दौऱ्यात जो आहे तो ठिकठिकाणी मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. सकाळची जर परिस्थिती बघितली तर पोलीस बंदोबस्त देखील जे आहे ते या हॉटेल परिसरात वाढवण्यात आलेला आहे. कार्यकर्त्यांना पोलीस जे आहे ते बाहेर काढण्याचं काम करत आहेत. कालही पोलिसांनी सामंजस्य भूमिका घेऊन जे आहे ते आंदोलन मिटवण्याचा प्रयत्न केलं होतं. आज देखील स्वतः पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी जे आहे ते आज सकाळीच दाखल झालेले आहेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. सकाळपासूनच जे आहे ते इथं पोलिसाचे वेगवेगळे शिपाई असतील, महिला कॉन्स्टेबल असतील, या सगळ्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. शहरात जर बघितलं तर शहरात देखील ठिकठिकाणी जे आहे ते काळजी म्हणून एक बंदोबस्त पोलिसांच्या वतीनं देण्यात आलेला आहे. दुसरी एक गोष्ट जर बघायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा जे करण्यासाठी मनोज जरांगे जे आहे ते आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती येत आहेत. तुळजापूर इथून त्यांची जे आहे ते तुळजाभवानीचं दर्शन घेऊन त्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. संध्याकाळी आज ते तुळजापुरात येऊन तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मुक्काम तुळजापुरात करून जे आहे ते उद्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. राज ठाकरे धाराशिव जिल्हा दौऱ्यात आणि राज ठाकरेंनी काल आंदोलकाशी बोलताना सांगितलं होतं की मी मनोज जरांगे यांचे संवाद साधणार आहे. त्यामुळं मनोज जरांगे यांच्याही दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं असून मनोज जरांगे यांच्याशी राज ठाकरे जे आहेत ती चर्चा करणार आहेत का. राज ठाकरेचा दौरा जरी लातूर असला तरी त्यांच्या काल बोलण्यातून असं आलं होतं की त्यांची जर जवळपास कुठे चर्चा फोनवरती किंवा बोलणं जर झालं तर बोलणं देखील करण्याचा प्रयत्न जे आहे ते राज ठाकरे करणार होते. त्यामुळं दोघांचा संवाद होऊ शकतो का, आणि इथून पुढे राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा आहे त्यामुळं हा संवाद होणे गरजेचा. दौरा जर शांततेत त्यांनाही पार पडायचा की त्यांच्यातून चर्चा होऊन त्यांच्यातून नेमकी मराठा आरक्षणाविषयी मनसेची भूमिका किंवा राज ठाकरे यांची भूमिका जी काय आहे ती समजून येईल. त्यासाठी हा दौरा दोघांचाही दृष्टीनं महत्त्वाचा आहे. मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्रात जे आहे ते आता दौरे करतायत आणि त्याची सुरुवात तुळजापूरपासून करतायत. तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मुक्काम करून या दर्शनाला सुरुवात करतायत. यासाठी ह्या दोघांचाही संवाद होणं गरजेचं आहे. काल ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांचं चर्चा झाल्यानंतर जे आहे ते राज ठाकरे यांनी यांच्याशी चर्चा करताना जे मुद्दे प्रामुख्याने मांडले होते त्यांनी सांगितलं होतं की एकतर प्रमुख हा मुद्दा होता की राज्यातली सत्ता माझ्या हातात द्या, ह्या गोष्टी कशा सगळ्या सरळ करतो किंवा कशा पद्धतीने हे राज्य चालवतं, सध्या आरक्षणाची गरज नाही आहे, मी कुठल्या अर्थानं म्हणलो होतो, त्याचा अर्थ काय आहे हे सगळं सांगितलं होतं. एकूण जर सगळी परिस्थिती बघितली तर त्यानंतर जे आहे ते संवाद जे आहे ते त्यांच्यात सुरू होता आणि संवादानंतर राज ठाकरे यांनी असंही सांगितलेलं आहे की हे सगळं वाद जे आहे ते पेटवापेटवीचं काम करण्याचं सध्या राज्यात चालू आहे आणि ज्या गोष्टी होणारच नाहीत, ज्या गोष्टी आरक्षण मिळणारच नाही त्या गोष्टी मी स्पष्टपणे बोलत नाही, ती माझा स्वभाव आहे. त्यामुळं मला जर बोलायचं असेल तर मी मनोज जरांगे यांच्याशी बोलल असंही सांगितलं होतं. राज ठाकरे यांचा हे दौरा सुरू असल्यामुळे आता पोलिसांनी पुरती खबरदारी जी घेऊन आहे ती आता थोड्याच वेळात जे आहे ते बैठका सुरू होतील आणि बैठकीनंतर जे राज ठाकरे जे आहे ते पत्रकार